नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाने नुकताच मुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा शासन निर्णय म्हणजेच GR जारी केलेला आहे। या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे? ज्यांच्याकडे 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी आहेत त्यांच्यासाठी OTS म्हणजे एक वेळ समझोता योजना काय आहे? 5,000 रुपयाचा प्रोत्साहनपर लाभ कोणाला मिळणार आहे? कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे? ऑनलाईन अर्ज करावा लागणार का? या सर्व प्रश्नाची उत्तर अगदी आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता हा GR पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 दिनांक 2 जून 2026 चा हा GR आहे। तर काय आहे या GR मध्ये? तर मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि इतर नैसर्गिक संकटामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। अनेक शेतकरी वेळेवर पीक कर्ज भरू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचे खाते थकीत झाले। जेव्हा खाते थकीत होते तेव्हा नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचणी येतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र विस्कळीत होते। ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने नवीन कर्जमुक्ती योजना आणली आहे। या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। तर मित्रांनो, या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। म्हणजेच जर एखाद्या शेतकऱ्याची थकबाकी 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर संपूर्ण थकबाकी माफ केली जाऊ शकते। आता कोणत्या कालावधीत कर्जाचा समावेश आहे? तर GR नुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जाचा विचार केला जाणार आहे। तसेच 30 सप्टेंबर 2025 रोजी खाते थकीत असणे आवश्यक आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत थकबाकी कायम असणे आवश्यक आहे। आता पूर्णगठित आणि फेर पूर्णगठित कर्जांना लाभ मिळेल का? तर होय, ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज रिस्ट्रक्चर्ड आणि रिशेड्यूल्ड झाले आहे अशा कर्जांनाही योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे। हा अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे। आता 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचे काय? तर GR मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या काही शेतकऱ्यांनाही विशिष्ट अटीवर या योजनेचा लाभ मिळू शकतो, परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र अटी लागू आहेत। आता सर्वात महत्त्वाचा भाग, अनेक शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने OTS म्हणजे एक वेळ समझोता योजना आणली आहे। वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS म्हणजेच एक वेळ समझोता योजना आणली आहे। आता OTS मध्ये काय फायदा आहे? तर समजा एखाद्या शेतकऱ्याची थकबाकी 3 लाख रुपये आहे, तर शासन थेट 2 लाख रुपयापर्यंत मदत करेल। उर्वरित रक्कम शेतकऱ्याला भरावी लागेल, त्यानंतर त्याचे खाते नियमित केले जाईल, त्यामुळे शेतकरी पुन्हा नवीन कर्ज घेण्यास पात्र ठरू शकतो। आता GR मध्ये NPA खात्याचे उल्लेख आहे, तर राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँका यांच्या NPA खात्याबाबत विशेष समिती निर्णय घेणार आहे, त्यामुळे अनेक थकीत खातेधारकांना दिलासा मिळू शकतो। तर मित्रांनो, या GR मधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ। हा लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे। तर कोणाला मिळणार आहे हा 5,000 रुपये? तर 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना हा 5,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। आता आधार पडताळणी आवश्यक, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार पडताळणी आवश्यक असेल, तसेच ॲग्रिस्टॅक मध्ये नोंदणी करणे आवश्यक असू शकते, म्हणून शेतकऱ्यांनी आपले आधार तपशील अद्ययावत ठेवावेत। यामध्ये कोण पात्र आहेत? तर महाराष्ट्रातील पात्र शेतकरी, पीक कर्ज घेतलेले शेतकरी, GR मधील अटी पूर्ण करणारे शेतकरी, तसेच संबंधित कालावधीत थकीत खाते असलेले शेतकरी यामध्ये पात्र आहेत। अपात्र कोण आहेत? तर या GR नुसार
आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, उच्च वेतनदार सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील उच्च वेतनदार कर्मचारी, आयकर भरणारे काही व्यक्ती, उच्च निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ती हे अपात्र आहेत. अर्ज कसा करायचा? तर सध्या शासनाने GR जारी केला आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र अर्जाची वेबसाईट आणि अर्ज सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत सूचना आल्यावरच अर्ज करा. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे कोणालाही पैसे देऊ नका. फक्त अधिकृत वेबसाईट वापरा. आधार आणि बँक खाते अपडेट ठेवा. कर्ज खात्याची माहिती जवळ ठेवा. मोबाईल नंबर बँकेत लिंक असावा. या महत्त्वाच्या सूचना आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकते. 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी, OTS योजना, 5,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ आणि थकीत शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या योजनेत करण्यात आला आहे. पण लक्षात ठेवा, अर्ज प्रक्रिया आणि पुढील सूचना शासनाकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.